पोलिसांना मारलं होतं. पोलिसाला कोणाचंही घर फोडण्याचा अधिकार नाही. एक त्याच्यामुळे त्याची रिस्पॉन्सिबिलिटी ही फिक्स करण्यात येईल. दुसरं जे आहे, पुतळ्याच्या अवतीभोवती जी लाठीचार्ज झाली, तुम्ही जे एकेकाला गाठून जे असताना मारलेलं आहे आणि अमानुष मारलेला आहे, हा तो पोलीस आहे की पोलिसाच्या वेशामध्ये दुसरं कोणी आहे, याची असताना आम्ही ती चौकशी करायला सांगितलेली आहे. आणि पोलिसाला सामान्य माणसाला, म्हणजे तो दंगलीत नाही आहे किंवा दंगलीच्या 1 किलोमीटर बाहेर आहे, त्याला तुम्हाला सारा मारण्याचा अधिकार नाही किंवा पकडण्याचाही अधिकार नाही. त्याच्यामुळे म्हणून मी अशी म्हणालो की इथे कोऑर्डिनेटेड एफर्ट होतं की अनकोऑर्डिनेटेड एफर्ट आहे, हा याच्यातला सगळ्यात मोठा भाग आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. आणि म्हणून वकिलांनी असं म्हटलं की ज्यांना ज्यांना मारलेलं आहे आणि हे केलेलं आहे अमानुषपणे, त्याच्यासुद्धा केसेस तुम्ही असताना डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये दाखल करा. मला साहेब, प्रकरण त्यांनी कसं हाताळलं असं तुम्हाला वाटतं? ती मला असं वाटतं की पहिल्यांदा ज्यावेळेस असताना हे म्हणजे स्पॉन्टेनियसली दंगल झाली असती तर मी समजू शकलो असतो की ती स्पॉन्टेनियस दंगल होती आणि त्या ह्याच्यामध्ये होती. पण इथे माझ्या अंदाजानं जे आहे, म्हणून मी मग अशी म्हणालो की अजून मी थोडंसं ओपिनियन व्यक्त करायला हेजिटेंट आहे. कारण का काही व्हिडिओ मला असं पोलीसच लाठीचार्ज करतात आणि दगड मारतात हे आलेलं आहे. त्याच्यामुळे ते ट्युटर्ड व्हिडिओ आहेत किंवा क्लोनिंगचे व्हिडिओ आहेत, ते मी थोडंसं जरा बघायला सांगितलेलं आहे. आणि मला एकदा कळलं की ते जेन्युइन आहेत, मग मी माझं मत त्या ठिकाणी व्यक्त करतो.